की ही निवडणूक थोडी मराठी विरुद्ध अमराठीच्या धर्तीवर चाललेली आहे, तर तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे की उद्या मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली तर मुंबईतलं मराठी पण तुम्ही कसं टिकवून ठेवणार आहात? आम्हाला मुंबईमध्ये आजही मराठी माणसांचंच प्रस्थ राहील, बाहेरून लोक येतील, विसावतील आणि तुमची ती वोट बँक सुद्धा आहे, पण तरी सुद्धा मुंबईमध्ये मराठी माणूस टिकेल, त्यांचं मराठीकरण कायम राहील, हे तुम्ही कसं बघणार? पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाका की मराठी वोट बँक दुसऱ्याची आहे आणि आमची अमराठी आहे. मराठी वोट बँक आमची आहे, हे लक्षात ठेवा. जर मराठी माणसांनी भाजपला मतं दिली नसती, लगातार 3 निवडणुकांमध्ये आमचे 15 उमेदवार निवडून येतात, दुसऱ्या कोणाचेच नाही. कोणी क्लेम करू द्या, भाजपच नंबर 1 राहिलेला आहे आणि भाजपला आणि सगळ्या मराठी एरियांमध्ये आम्ही निवडून येतो. त्यामुळे आमचा मराठी आहे, आमचा अमराठी आहे, सगळे आमचेच आहेत. असं आहे की पहिल्यांदा तर मुंबईचं मराठीपण हे कोणी घालवू शकत नाही. मुंबई मराठीच आहे. कोणी कुठूनही किती आलं, कॉस्मोपॉलिटन शहर आहे. या शहरामध्ये व्यवसाय करता लोक येतात. पूर्वी मजूर यायचे, आता या शहरामध्ये जे लोक येतात, टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे, फायनान्शियल सर्व्हिसेसचं क्षेत्र आहे, त्यामध्ये देखील बाहेरून लोक येतात. पण तरी मुंबईचं मुंबईपण हे कुठे घालवू शकत नाही कोणी. आज बघा, मुंबईच्या गणेशोत्सवामध्ये सर्व प्रकारचे लोक तो गणेशोत्सव साजरा करताना दिसतात तुम्हाला आणि अगदी पारंपरिक मराठी पद्धतीने दिसतात. त्यामुळे मुंबईची संस्कृती आपल्याला टिकवायचीच आहे. मुंबईची संस्कृती आणि मुंबईच्या संस्कृतीची जी काही वाटचाल आहे ती कुठेही इकडे तिकडे होणार नाही, ती होऊ दिली जाणार नाही. त्यात काही कॉम्प्रोमाइज नाही आणि ते कोणी करूही शकत नाही. पण तरी आता कसं